टीमला देखील पराभूत केलं होतं. मग त्यामध्ये बल्ल्याणी संघ असेल आणि आदरणीय युवा उद्योजक नेवाली गावचे भरत शेठ भागीत यांचं आगमन. जय बाबा या संघाचे पुरस्कर्ते आणि मॅच ऑन. पहिला बॉल बाउंड्रीच्या दिशेने चाललाय. पहिला चौकार. स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश शिलवण धाम होते. पहिल्या बॉलवरती पहिली बाउंड्री. क्रीडा स्पर्धेमध्ये एकदा का आपला जर काल आला ना, आपण आपला संघाचा जर फॉर्म आला ना, मग आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. गेली 18 वर्ष RCBने IPL जिंकण्यासाठी प्रयत्न केले. एक स्वप्न, एक टीम. विराट कोहलीच्या RCBने 18 वर्षानंतर ट्रॉफी जिंकली. पण आता RCBचे इतके दिवस चांगले आलेत ना, की आता चॅम्पियन संघांना देखील धूळ चारताना RCB दिसते. पहिला बॉल बाउंड्री आली नितीन विर्लेच्या बॅटमधून. पुढे आला स्टेप आउट. कॅच हवेच. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल आला. कॅच ड्रॉप. कॉलिंग नव्हतं. दोन फिल्डर कदाचित समोरून आला असता तर कॅच झाली असती. 2 बॉल 6 धावा आहेत. RCBने इतका दमदार परफॉर्मन्स दिलाय ना, गेल्या रविवारी 5 वेळा चॅम्पियन असणाऱ्या CSKला त्यांनी हरवलं आणि आज RCBने या रविवारी 5 वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सला हरवलं. ही नवी RCB आहे. RCBचं नवं पर्व आहे. तसाच प्रथमेश शिलवण धामोतेचं हे नवं पर्व आहे 2026 मध्ये. नितीनच्या बॅटमधून ऑन साइडला उडवलाय. उंची भरपूर आहे. टप्पा आणि चाललाय चेंडू बाउंड्री पार. क्लिअर केलाय चौकार. नितीन विर्ले इज ऑन फायर. भरत शेठ भागीत यांचं आगमन झालं आणि त्यानंतर नितीन विर्लेच्या बॅटिंगची धार. संघ मालक अमोल विर्ले यांच्या चेहऱ्यावरची स्माइल, कारण दमदार बॅटिंग करतं नितीन विर्ले. 3 बॉल स्कोर झालाय 10. बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई ब उरण तालुक्यातून आलाय. खूप दूरवरचा प्रवास करून हा संघ आलाय आणि त्या टीमच्या तनुज कोहलीवरती, म्हणजे जो या संघाचा पॉवर प्लेचा बॉलर आहे, त्याला 3 मध्ये ठोकल्या 10. तीन बॉल आणि 10 धावा आहेत. बॉलर्स तयार. बरोबर समोर उडवलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चाललाय चेंडू बाउंड्री पार. कडक बॅटिंग. नितीन विर्लेचा धमाका आहे. शो बॅटिंगचा. नितीन विर्लेचा बॉल चाललाय बाउंड्री पार. 4 बॉल आणि स्कोर पोहोचलाय तो मात्र 14. का बॅटिंग आहे. 3 चौकार मारलेत. 3 चौकार मारलेत. एक दुहेरी धाव. एकही बॉल आतापर्यंत डॉट आलेला नाहीये. टेन्शन वाढवलंय बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई ब या टीमचं. स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश शिलवण दामोतेचा ओपनर, ज्याने विध्वंसक बॅटिंग सुरू केली आहे, तो नितीन विर्ले दामोतेचा वंडर बॉय. 4 बॉल 14. यावेळेस कट केलाय. समोर चेंडू आहे. कल्पेश जाधव आले. एक धाव घ्यायची. क्विक सिंगल. 1 रन आली आहे. 5 बॉल 15. जेव्हा जेव्हा कर्जत तालुक्याच्या बाहेरून संघ आला तेव्हा तेव्हा त्या संघाशी 2 हात करण्यासाठी नेहमी सज्ज राहिलाय तो मात्र प्रथमेश शिलवण धामोते. आज अमोल विर्ले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ उरण तालुक्यातील संघाशी 2 हात करतो. 4च ओव्हरची मॅच आहे. 5 बॉल मध्ये धावा आहेत त्या 15. 4 ओव्हरची मॅच आहे. कल्पेश जाधव हिटमॅन या टीमचा हार्ड हिटर. जागेवरून सिक्सर मारण्याची ताकद या फलंदाजाकडे. आणि बॉलर तनुज कोहली. लास्ट बॉल आहे ओव्हर नंबर 1 चा. टप्पा आहे. आप ट्रॅकर आहे. पॉइंटला बीट करून चाललाय बॉल बाउंड्री पार. कडक बॅटिंग. दमदार परफॉर्मन्स. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग. कल्पेश जाधव नितीन विर्लेने पहिल्या ओव्हर मध्ये स्कोर उभारलाय 19 धावा. 1 ओव्हर धामोते संघाचा स्कोर 19. ओव्हर मध्ये 19 धावा.
पहिल्या ओव्हरमध्ये नितीन विर्लेने चौकार 3 मारले, कल्पेश जाधवने 1 मारला आणि 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई या टीमला आता कमबॅक करण्याची गरज आहे. सेकंड ओव्हरमध्ये अजय भोईरला इन्व्हाइट केलंय. नितीन विर्ले आणि कल्पेश जाधव ही सक्सेसफुल ओपनिंग जोडी आहे. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग सुरू केली, पहिल्याच ओव्हरमध्ये 19 आल्यात. फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक थांबलेले आहेत. खरं तर त्यांना माहिती आहे की कर्जत तालुक्यातील एक टीम, दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील एक टीम, त्यामुळे या दोन टीम मध्ये मॅच पाहण्यासारखी आहे. अजयचा हा बॉल वेगवान चेंडू, तेज तर्रार बॉलर आहे, स्पीड आहे या बॉलरकडे. वेगाने टाकलेला बॉल डॉट आलाय. नितीन विर्ले, कल्पेश जाधव ही सलामी मोठी जुई या टीमच्या विरोधात थोडी अत्यंत घातक आहे. नाही, घातक फलंदाजांची बॅटिंग सुरू आहे आणि अजय भोईर जो कदाचित तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हरमध्ये आला असता त्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये आणलंय बाप्पा मोरिया मोठी जुई टीमने. उडवण्याचा प्रयत्न नितीनचा, बॉल कॅरी झाला नाही, मागे चाला, लॉंग स्टॉपला चौकार. धावा मिळतील 4. तेवीस आल्यात. अजय बोरला देखील तो चौकार आला. नितीन विर्ले परत एकदा स्ट्राइक वरती उभा आहे. मागे टाकण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, रन साठी इंटरेस्टेड होता कल्पेश, ऑप्शन नाहीये. रनआउटची विकेट गमावून चालणार नाही. स्कोर 3 बॉल 23 आहे. अजय भोईर आला आणि त्याने या धावसंख्येला थोडा पॉज दिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 होत्या, बेधडक बॅटिंग झाली, एकही बॉल डॉट नव्हता. या ओव्हरमध्ये 2 बॉल डॉट टाकलेत अजयने. 3 बॉल 23 आहेत. नितीन विर्ले स्ट्राइक वरती अजय भोईरचा सामना तो करतोय. यावेळेस देखील बाटला टच झाला, चेंडू पॉइंट मधून चेंडू निघाला, खेळाडू अडवतोय बॉल, एकच धाव. कल्पेश जाधव आहे मागच्या सामन्याचा मॅच विनर प्लेअर, ज्याने आपल्या बॅटिंगने सामना फिनिश केला होता. 60 धावांचं लक्ष होतं दामोदर संघाला. दिबा पाटील उमरोलीच्या विरोधात ती मॅच त्यांनी जिंकली होती. त्यानंतर मोठी जुई हा संघ पराभवाच्या छायातून याही टीमने मॅच जिंकली आणि आता अजय भोईरचं षटक चालू आहे. वा, जागेवरून खेचलाय. पॉवर ऑफ कल्पेश जाधव, पॉवर हिटरचा सिक्सर. ती जावा का बॅटिंग आहे, रिप्ले मध्ये बघू शकाल. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच, मॅक्सिमम सिक्सर होता. 6 धावा, 30 हा स्कोर आहे. एकही विकेट गमावला नाहीये. ही खतरनाक पार्टनरशिप आहे सलामीच्या जोडीची. बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई या संघाला हा तडाखा सोसावा लागतोय. यावेळेस बॅटची कडा आणि घातक विकेट होती. कल्पेश जाधव आउट. 2 ओव्हर कंप्लीट, पहिली विकेट, धावा 30. डीजे यानंतर श्री गणेश कासगाव आणि उमर 11 गोरेगाव यानंतर आपल्याला टॉस साठी यायचे इनिंग ब्रेक मध्ये. 2 ओव्हर मध्ये 30 धावा आलेत. कल्पेश जाधव आउट झालाय. नितीन विर्ले आणि आता साथीला नवीन बॅटर येते नवनाथ. बाप्पा मोरिया मोठी जुई या टीमने आता अजय भोईरने विकेट कमावून दिली, पण अजूनही नितीन मैदानाच्या आत आहे, नवनाथ आहे आणि परेशला इथून इन्व्हाइट करण्यात आलंय.
चांगलं क्रिकेट, चांगली मॅच, चांगली लढत आहे. नितीन विर्ले याला आता इथून पुढे ही बॅटिंग कंटिन्यू ठेवावं लागेल. 30 आहेत म्हणजे अजून 30 करण्याची संधी आहे. किमान 50 पार धावा. बिग टोटल होईल, बिग चॅलेंज होईल. पहिलाच बॉल शॉट फाईन लेग कडे खेळाडू सरसावला. 1 रन इथून अडवली गेली. एकच धाव मिळाली. टीमची टोटल 31 आहे म्हणजे 50 पार अप्रोच आहे. सध्या जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला 60 धावा ऑन बोर्ड आल्या पाहिजेत. स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोतेच्या. अमोल विर्ले यांचा हा संघ आहे जो मोठी जुईच्या विरोधात 2 हात करतोय. फुल टॉस बॅटवर उंच मारलाय. कव्हर मध्ये खेळाडूला डाऊन दी बॉल. फिल्डरने पकडली कॅच. नवनाथ आउट. विकेट नंबर 2. 31 ला दुसरी विकेट. फिफ्टी तो ठोकू शकेल. जास्तीत जास्त स्ट्राईक आता नितीन विर्लेला घ्यावी लागेल. परेश आलाय. मागच्या मॅच मध्ये याही खेळाडूने मात्र चांगली बॅटिंग केली होती. लेफ्ट हँड बॅटर आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस केला जाईल. सिक्सर मारण्याची ताकद याही खेळाडू आहे. खरं तर आता जबाबदारी वाढली ती मात्र फलंदाजांची. कारण हा स्कोर 60 आसपास घेऊन जायचा आणि इथून वा हा चेंडू. विकेट किपर इन ऍक्शन होते पण व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव मिळाली. 32 ऑन बोर्ड. परेश आलाय बॉलिंग साठी. बाप्पा मोर्या मोठी जुई. या टीमचा बॉलिंग अटॅक पाहिल्यानंतर पहिल्या 2 ओव्हरमध्ये फलंदाजाने भरपूर समाचार घेतला. आता या ओव्हरमध्ये थोडा कंट्रोल मध्ये आणतो परेश. फुल टॉस होता. मागे चाललाय बॉल. वाईट प्लस चौकार. फुकटच्या धावा आल्यात 5. टीमची टोटल 5 ने वाढेल. धावा 37. डीजे थँक्यू डीजे. 37 धावा ऑन बोर्ड आहेत. 37. परेश बॅट मधून स्ट्रोक आलाय ऑन साइडला. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. बॉल कॅरी केलाय. कलेक्शन आणि त्यानंतर फेक. एकच धाव. 38. तिसरी ओव्हर सुरू आहे. 3 बॉल संपलेत परेशचे. 38 धावा आहेत. यानंतर कासगाव टीमचे कॅप्टन आपणही टॉस साठी ऑन टाइम उपस्थित राहा. उमर 11 गोरेगाव हा संघ स्टेजच्या बाजूलाच उपस्थित आहे. 38. नितीन विर्लेच्या बॅटिंगकडे सगळ्यांचं लक्ष. कदाचित नितीन विर्ले या मॅच मध्ये 50 सुद्धा ठोकू शकतो. 21 वरती नॉट आउट आहे 10 बॉल मध्ये. अजूनही इनिंगचे 9 बॉल बाकी आहेत. बरोबर मारलाय नितीन विर्लेने. स्क्वेअर लेगला वळला आणि त्यानंतर वळून मारलेला षटकार. या सिक्सरने धावा स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोते. अमोल विर्ले साहेबांचा हा संघ आणि 44 धावा ऑन बोर्ड आहेत. एकट्या नितीन विर्लेच्या 11 बॉल मध्ये 27 आहेत. तिसरी ओव्हर आहे. 4 बॉल समाप्त झालेले आहेत. परेश सामला धावगतीमध्ये. नितीन विर्ले 50 टोकणार काय चर्चा वाढली आता. आणि करू शकतो हा कारनामा नितीन विर्ले या स्पर्धेमध्ये करू शकतो. आमदार चषकाची ही स्पर्धा आणि पहिली 50 येईल का. 6वी रात्र. 48 संघांचा समावेश.
त्या धुवाधार बॅटिंगने सध्या दामोदर संघाचा स्कोर आहे 44. परेशचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला स्टिअर केलाय, पहिली वेगाने कंप्लीट केली आहे, दुसरी साठी निघालेत स्ट्रायकर एनला फेक. एका टप्प्याने बॉल हातात आला विकेट किपरच्या, तोपर्यंत धावा मिळती 2. 46. 5 चेंडू संपलेत ओव्हर नंबर 3 चे. 46 रन आहेत आणि एकटा नितीन विर्ले खेळतो नॉट आउट. 12 चेंडू मध्ये 29. अजून 50 साठी त्याला 21 पाहिजेत. करू शकतो, कॅपॅसिटी आहे त्याच्याकडे. आणि आता सगळ्यांच्या नजरा त्याच फलंदाजाकडे. 46 फार मोठी धावसंख्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सध्या ऑन बोर्ड आहे. परेशचा लास्ट बॉल जागेवरून दैदिप्यमान असा षटकार उत्तुंग सिक्सरने संघाचा स्कोर 3 ओव्हर मध्ये जाऊन पोहोचलाय तो मात्र 52. आणि नितीन विर्ले नॉट आउट 13 बॉल मध्ये बॅटिंग करतो 35 वरती. 35-13 बॉल मध्ये नॉट आउट. आता एकच ओव्हर बाकी आहे, तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. ही मीटिंग नकोय आता, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 1:15 वाजून गेलाय, शेवटची रात्र आहे. अजूनही या स्पर्धेच्या तब्बल आतापर्यंत 5 मॅच झालेल्या आजच्या रात्रीच्या, अजूनही 6 मॅचेस बाकी आहेत. 1:15 वाजलाय. JS खाड्याचा बाडा, SSC चिंचवली हे 2 संघ टॉप 3 मध्ये दाखल झालेत. त्या दोनही संघांनी किमान 3 वाजता रिपोर्टिंग करा. आणि मार्केवाडी संघ जो काल सुपर 6 मध्ये पोहोचलाय त्याही संघाला विनंती आहे की आपण बरोबर 2:30 ते 2:45च्या आसपास या ठिकाणी रिपोर्टिंग करा. आणि तयारच आहेत मार्केवाडी संघ. 3 ओव्हर टोटल 52 आहे. नितीन विर्ले आणि त्याच्या साथीला परेश. आता या ओव्हरमध्ये 52चा स्कोर. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात 19 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 11 आल्या होत्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये परत एकदा 22 धावा ठोकल्यात. बाप्पा मोर्या 8943 मोठी जुई ब उरण तालुक्यातून आला. दूरवरचा प्रवास घेऊन विजयाचं स्वप्न घेऊन आलाय आणि हे ड्रीम जर कंप्लीट करायचं तर आता बॉलर्सला या ओव्हरमध्ये 60च्या आतमध्ये थांबवावं लागेल. षटकार हॅट्रिक जर का फलंदाज परेशने लगावली, नितीनने लगावली, 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे रमण डांगरे यांच्याकडून. पहिलाच बॉल वाईड आला आणि जर का चौकार हॅट्रिक मारली रमण डांगरे यांच्याकडून 1000. षटकार हॅट्रिक साठी 2000. नितीन विर्ले आणि परेश तो कारनामा करेल काय आता बघायचं आहे. आणि पहिला बॉल वाईड आलाय. लास्ट ओव्हर आहे आणि विनायक डायरे आणि रमण डांगरे यांच्या वतीने ते कॅश प्राइज आहे. खतरनाक बॅटिंग चालू आहे. पहिलाच बॉल परेशचा शॉट, आकाशाची उंची, फिल्डर आलाय खाली आणि मिस जज झालं. जजमेंट करू शकले नाहीये. जीवनदान एकच धाव. आता जो अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय आमदार ट्रॉफी वाकसच्या स्पर्धेमध्ये तो नितीन विर्ले स्ट्राईक वरती आलाय. 13 बॉल 35 नॉट आउट बॅटिंग करतोय आणि धामोते संघाचा स्कोर आहे 54. 5 चेंडू आहेत, 5 बॉल इथून शिल्लक आहेत आणि नितीन विर्ले अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. फलंदाजीचं तुफान नितीन विर्ले. फुल टॉस ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. मनगटाच्या जोरावरती बॅटच्या साह्याने ठोकलेला हा षटकार धावा देऊन जाईल 6. सिक्सरने स्कोर पोहोचलाय 60. नितीन विर्लेने लावली गोलंदाजांची वाट आणि फलंदाजाचा बघा हा थाट, कारण आता तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. 41 14 बॉल मध्ये. आपण IPL मध्ये वैभव सूर्यवंशीला पाहिलंय, त्यानंतर
कित्येक खेळाडूंना पाहिलंय, पण आता नितीन विरलेला तुम्ही पाहतात. 14 बॉल 41 धावावरती नॉट आउट. 60 धावा धामोतेच्या. बॉल बाकी आहेत अजून इनिंगचे 4. धमाका वन मॅन शो आहे नितीन विरलेचा. परत एकदा प्रयत्न होता. वाईटची डिमांड आहे फलंदाजाची. या दरम्यान तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमची. चला तिसरे पंच व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम धामोतेकडून. आता थर्ड अंपायरची जबाबदारी वाढली. तीनही आमच्या अंपायरिंगने जी अंपायरिंग केली नाही या स्पर्धेमध्ये, मयूर मार्के सर असतील, हरेशजी कराले. फेअर डिलिव्हरी. जयदास अप्पा यांचं आगमन झालेलं आहे. जयदास अप्पा स्टेज पे आओ ना. या आपण स्टेजवर अप्पा. पुढे आलाय नितीन. बॅट वरती घेतलाय. खेळाडू तैनात आहे आणि पकडली कॅच. अर्धशतकाच्या उंबरट्यावर असणारा नितीन विरले कॅच आउटच्या स्वरूपात आउट. पण एकदा टाळ होऊन जाऊ दे या खेळाडूसाठी. 16 चेंडू 41 धावा.